नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. सह्याद्री कोळी महादेव सांधन परिवार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांधन सांस्कृतिक ग्रंथालय उद्घाटन सोहळा दिनांक रविवार 24/5/2026 रोजी निसर्ग कॉलनी धुमाळवाडी तालुका अकोले येथे माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक राजू ठोकळ सर, लेखक व विचारवंत व प्राध्यापक डॉक्टर विलास गवारी, इतिहास संशोधक प्राध्यापक नितीन तळपाडे सर, सिनेट सदस्य सोलापूर माननीय मानसी बांडे, वैशाली बांडे, हिमालय बेस कॅम्प मासारुक्ते सर, माननीय गोंदके सर, लेखक हे उपस्थित होते. यावेळी नवोदयाला प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गिर्यारोहक केशव भांगरे व मानसी बांडे यांचा सत्कार माननीय आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांधन कोर कमिटी सदस्य संजय गोडे सर, बांगर साहेब, मनोहर भांगरे, प्रशांत गवारी, बबन बांबोरे, सारुक्ते सर, राज्य अध्यक्ष सोमनाथ कातडे सर, राज्य सचिव सीताराम बेंडकुळी सर, यशवंत पारधी, प्रवीण भांगरे, अनिल देशमुख, प्रवीण खाडे, सीताराम बांडे, बाळू खाडे, महेंद्र देशमुख, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आभार प्रदर्शन सोमनाथ कातडे सरांनी मांडले. जय आदिवासी. माझं नाव मनस्वी वैशाली मंगेश बांडे. मी 8वीत गेली आत्ता. 13 वर्षाची आहे आणि मी आत्ता एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी गेली होती. तर तिकडे 15 दिवसाचा तो ट्रेक होता आणि मी 5664 मीटर आहे आणि आम्ही नेपाळमध्ये आहे आणि आम्ही काठमांडूमधून गेलो लुकलाला, मग नामचे बाजार, फाकडिंग, डिंगोचे आणि लोबूचे, मग एव्हरेस्ट बेस कॅम्पला आणि 200 गड किल्ले केले. होळीच्या वतीनं खरं तर जे काही आदिम वाचनालय चालवलं जात आहे तर त्याचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं विशेष करून मनस्वी आणि बाकीचे ज्यांनी प्रावीण्य भेटवलं त्या सगळ्या बालगोपालांचा सत्कार समारंभ आहे आणि त्यानिमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे साहित्य क्षेत्रातील एक नाव डॉक्टर विलासजी गवारी सर, त्याचबरोबर आदरणीय राजू ठोकळ सर, जांभाडे सर, सगळेच मनस्वीची आई, सगळेच उपस्थित आणि विशेष करून गोडे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, सारुक्ते सर यांनी हा काही घाट घातला आणि आजच्या कातड सर याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. फक्त मोबाईलला थोडा वेळ शिवंडी, थोडा वेळ मोबाईलला आपण विसरलो, साकीरवाडी नाही तर शक्यतो आपला लाडका मोबाईल कार्यक्रम चालू असताना सगळ्यांनी सायलेंटला टाका. नंतर मी गेल्यानंतरही, कारण शेवटी तुम्हाला जे मनोगत ऐकायचे आणि आपल्या समाजाला प्रबोधनाची आणि कृतीची नितांत गरज आहे आणि हे वाचनाला ही एक कृतीचाच भाग आहे. म्हणून एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. जेव्हा पुस्तकं येतील, आपल्या वाचनात येतील. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.